मत हो. आचार्य प्रकरणाची 21 वचने आधी आपली झालेली आहेत. आजचं वचन जे आहे ते 22व्या क्रमांकाचं वचन आहे. आपण्या ते कवणी नेणे आपण कवणा ते नेणिजे ऐसे स्थानी असावे. मागे वचनामध्ये आपण पाहिलं, जाणत्या विखो सुखाते नेदी. म्हणजे जाणकार व्यक्ती जो असतो त्याला विखो म्हणजे जे काही दोषरूपी पदार्थ आहेत, वस्तू आहेत, यांच्या प्राप्ततेनंतर त्याला त्या जाणत्या व्यक्तींना काही सुख वगैरे, काही आनंद वगैरे काही वाटत नाही. उलट त्यांना अधिक दुःखच होत असतं. असं जाणकार व्यक्तीबद्दलचं जे काही लक्षण आहे ते आपण मागील सत्रामध्ये पाहिलेलं आहे. आजच्या वचनाच्या अनुसार या वचनामध्ये सांगितलेलं आहे की जाणत्या विखो सुखाते नेदी. तर मग जाणकार व्यक्तीने आपलं राहणीमान जे आहे ते कुठल्या देशामध्ये करायचं आहे, म्हणजे कुठल्या विभागामध्ये करायचं आहे, जाणकार व्यक्तीने कुठल्या विभागात राहायचं आहे, कुठल्या विभागामध्ये आपलं विहरण वर्तन ठेवायचं आहे. जाणता व्यक्ती म्हणजे ज्याला ज्ञान आहे, ज्याला आचरण करायचं आहे. थोडक्यात म्हणजे मूळ मुद्दा की ज्ञानियाने आचरण करत असताना कुठला प्रदेश त्यांनी निवडायचा आहे, कुठल्या विभागामध्ये त्यांनी आपलं आचरण करायचं आहे. स्वामी सांगतात की आपण्या ते कवणी नेणे. आपण्या ते म्हणजे आपल्याला कोणी ओळखत नाही. आपण कवणा ते नेणीजे म्हणजे आपण कुणाला दुसऱ्यांना ओळखत नाही. अशा ठिकाणी महात्म्यांनी असलं पाहिजे असं स्वामींनी सांगितलेलं आहे. या संदर्भातली उत्तरार्ध 607 क्रमांकाची लीळा आहे. श्री प्रभूंपासून कैवल्यदान. महादाईसे भटासी निरोविल्या मग भटी पुसले जीजी मज कवणा निरोविले जी. म्हणजे स्वामींनी सांगितलेलं आहे भटोबासांना महादाईसांविषयी की कवण्या अर्थे वंचिजेना. तुम्ही आता यांचा सांभाळ करायचा, महादाईसांचा, आणि कुठल्याच याच्याने त्यांना वंचित ठेवायचं नाही. म्हणजे विधी कार्यामध्ये त्यांना दुय्यम स्थान द्यायचं नाही, वंचित ठेवायचं नाही असं सांगितलेलं होतं. मग भटोबास म्हणतात, महादाईचे भटासी निरोविल्या मग भटी पुसिले. स्वामींनी त्यांना निरोविले. निरोविले म्हणजे सोपविले की आता महादाईसांना तुमच्याकडे आम्ही सोपवतो. यावर भटोबासांनी स्वामींना विचारलं, जी जी मज कवणा निरोविले जी. यांना तर माझ्याकडे निरोवलं, तुम्ही सोपवलं, पण मला कुणाकडे सोपवलं, मला कुणाकडे निरोवलं तुम्ही. स्वामी म्हणतात, तुझं श्री प्रभूसी निरोविले. सांगतात तुम्हाला श्री प्रभूंच्या सन्निधानी आम्ही निरोविलेलं आहे. म्हणजे तुम्ही श्री प्रभूंच्या सोबत राहायचं, बाकी हे सगळे तुमच्या सोबत राहतील. भटी पुसले. आता भटोबास यावर विचारतात, जी जी गोसावी आम्हासी श्री प्रभूसी निरोविता ती तरी काही ते कैवल्यदान देतील. म्हणजे आपण कधीही आपलं जे लक्ष आहे, आपलं जे साध्य आहे, त्याच्यावरून आपण कधीही विचलित होता कामा नये किंवा ते साध्य आपलं सुटता कामा नये. भटोबासांना जरी श्री प्रभूंच्या सन्निधानी निरोविले जात आहे किंवा भटोबासांना जरी माहिती आहे की श्री प्रभू हे ईश्वरा परमेश्वर अवतार आहेत, हे सगळं जरी त्यांना माहिती आहे, तरी पण त्यांचं लक्ष काय आहे, मला मोक्ष मिळाला पाहिजे, मला परमेश्वर प्राप्ती झाली पाहिजे. जरी तुम्ही श्री प्रभूंकडे निरोविता तरी पण मला हे सांगा की बाबा श्री प्रभू कैवल्यदान देतील का, तर मग तिकडे जायला. कारण की माईम भट्टांच्या बाबतीमध्ये स्वामींनी जेव्हा माईम भट्टांना सांगितलं तेव्हा त्या बाबतीमध्ये त्यांनी ऐकलेलं आहे भटोबासांनी की
माईम भट्टांना स्वामी म्हणतात की येथीच्या दिसा तेथीच्या मासा. इथे एका दिवसात जे झालं असतं तिकडे त्याला 1 महिना लागणार आहे. तिथे जे 1 महिन्यात होणार आहे ते इथे एका दिवसात तुम्हाला प्राप्त झालं असतं. आणि म्हणून माईम भट्टांना स्वामींना सांगण्याचा हाच कल आहे की तुम्ही इथे आले असते तर तुमचं अधिक लवकर शरीर झालं असतं. म्हणजे हा एक तो संवाद स्वामींचा जो आहे माईम भट्टांशी केलेला तो भटोबासांच्या लक्षात आहे. आणि म्हणून स्वामींनी जे काही निरोविलेलं आहे त्यांना, परंतु त्यांनी एक खातर जमा करून घेतली की ते मला कैवल्यदान देतील का, मोक्ष देतील का, ईश्वर प्राप्ती करून देतील का. कारण की सांगितलेलं आहे की येणे अवतारे जो नुद्धरे तो कैची नुद्धरे, भटोबासांनीच म्हटलेलं आहे. किंवा स्वामी पण म्हणतात जी जी नेदिता बीजे केले तरी काही. स्वामी म्हणतात की सर्वज्ञ म्हणितले श्री प्रभू पासून जीवा कैवल्यदानाती. स्वामी म्हणतात हो, श्री प्रभू जीवांना कैवल्यदान देऊ शकतात. कारण की श्री प्रभू कसे अवतार आहेत, आच्छादनीचे परदृश्य अवतार आहेत. अवर आच्छादनीचे, अवर कार्य ज्यांनी आच्छादलेलं आहे, पर कार्य ज्यांनी प्रगट आहे त्यांचा. प्रतिदिनी 60 जीवांना ची अविद्या छेद करून त्यांना प्राप्तीला पाठवत होते असा संदर्भ येतो. मुख्यत्वे असा आरतीतच ऐकायला मिळतं, कुठल्या तरी पाठामध्ये ते आलेलं असावं. आणि अशा प्रकारे श्री प्रभूंपासून कैवल्यदान आती. म्हणजे याला आता वेगळं काही प्रमाण देण्याची काही आवश्यकता नाही आहे. श्री प्रभू जे आहेत ते साधन न देती साध्य देतील, जे ज्ञान वगैरे न देणार ते देण्याचं कार्य नाही. आमचे स्वामी कसं साधन पण देतात, साध्य पण देतात, तसं श्री प्रभूंचं नाही. श्री प्रभू फक्त साध्य देतात, साधन देत नाहीत, ज्ञान देणे नाही, परंतु मोक्षप्राप्ती करणे आहे. आणि म्हणून स्वामींनीच आता सांगून टाकलेलं आहे, याच्या वेगळं काही प्रमाण आपल्याला आवश्यकता नाही की श्रीप्रभूंपासून कैवल्यदान तुम्हाला भेटणार आहे. परंतु भट्टोबास कसे आहेत, एकदम पूर्ण सावध आहेत. म्हणजे कुठल्याही प्रकारचं पुढे अडचणी नकोत या हिशोबाने भट्टोबा सगळे प्रश्न विचारून घेतात. ते विचारतात जी जी नेदिता बीजे केली तरी काही. मग ठीक आहे देतील, परंतु कदाचित श्री प्रभूंची प्रवृत्ती कशी असते, कवना वेळा कुठल्या जीवाला काय देतील किंवा नाही पण देतील, दोन्ही गोष्टी आहेत. जर आत्ता प्रवृत्ती आहे तर द्यायची प्रवृत्ती आहे, देतील, परंतु कदाचित त्यांची प्रवृत्तीच नाही झाली तर नेदिता बीजे केले तर काय. आता बघा, म्हणजे ही घटना पुढे घडलीच. समजा श्रीप्रभू तर कैवल्यदान न देतात बीजे केलं श्रीप्रभूंनी. म्हणजे हे प्रश्न जे आहेत की आपण ज्या कार्य जे आपण हातामध्ये घेतलेलं आहे त्याच्या संदर्भात आपल्याला प्रश्न पडले पाहिजेत. असं नाही तर असं, तसं नाही तर तसं. 10 वचनं पाठ नाही झाली तर मग 5 करा, मग 5 नाही झाली तर 2 तरी करा, 2 पण नाही झाली तर मग आता काय करायचं, स्मरण करा. मग स्मरण पण नाही झालं तर मग उपदेश सोडून द्या. मग आता काय, म्हणजे एकदम मागे 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 आपण खूपच सूट बघायला लागलो तर तसं नाही चालणार. आपल्याला उलट कुठल्याही प्रकारची अडचण येऊ नये या दृष्टिकोनातनं आपण विधीचं ज्ञान आपल्याला असलं पाहिजे. आचारापुरतं ज्ञान काढून आटनाला गेलं पाहिजे असं स्मृतीस्थळामध्ये भट्टोबास म्हणतात. आणि म्हणून या ठिकाणी आपण जे क्षेत्र आपण जे निवडलेलं आहे त्या संदर्भामध्ये आत्ता काय चालू आहे, मागे काय झालेलं आहे आणि पुढे काय होऊ शकतं, हा पूर्ण एक दृष्टिकोन लक्षात घेऊन, एवढी व्यापकता लक्षात घेऊन आपल्याला त्या संदर्भातले प्रश्न पण करायचे आहेत, त्या संदर्भामध्ये त्या हिशोबाने चालायचं आहे, तसे अनुभव पण घ्यायचे आहेत. जर का तुम्ही पुढे गेलात आणि नंतर मग लक्षात आलं अरे ते राहिलंच की ते विचारायचं, तर तसं नाही झालं. इथे सगळं काही भट्टोबासांनी बहुतांशी विचारून घेतलेलं आहे. आणि म्हणून त्यांनी विचारलं की ते जर का नेदिता बीजे गेली तरी काही, जर का न देतात कैवल्यदान न देताच निघून गेले तर मग काय करायचं. स्वामी म्हणतात जया ते निर्विती ते थोनी जीवा कैवल्यदानाती. ते ज्यांना तुम्हाला निरवतील, मग श्री प्रभू जरी नाही दिलं तरी ते कोणाला तरी निरवतीलच ना, जसं आम्ही तुम्हाला निरवलं तसं ते ज्यांना निरवतील तेथोनी जीवा कैवल्यदानाती. म्हणजे तिथून त्यांना तुम्हाला कैवल्यदान मिळू शकतं, म्हणजे मोक्ष मिळू शकतो, काही ईश्वर प्राप्ती होऊ शकते. बीजे
आती यावरी भक्तिजने दुःख करू लागली. आणि मग हे तर आश्वासन मिळालं म्हणजे श्रीप्रभूंपासून नाहीतर मग पुढील अवतारांपासून कोणापासून तरी मोक्ष आनंद प्राप्ती मिळणारच आहे. परंतु आता इथे तर स्वामी आहेतच की समोर, म्हणजे जेव्हा केव्हा मोक्ष भेटायचं तेव्हा भेटेलच, जे कोणी अवतार भेटतील नाही भेटतील असं. परंतु आता तर प्रत्यक्ष उद्धरण व्यसनी परमेश्वर अवतार इथे समोर आहेत आणि आता ते निघून चाललेले आहेत. म्हणजे समोर जे अवतार आहेत त्यांचा आपल्याला ईश्वर प्राप्तीसाठी तसा उपयोग करून घेता येत नाहीये. म्हणजे आपण बोलतो ना, इकडे तिकडे विचारायची गरज नाही, घरीच आहे आपलं जे काही पाहिजे तुम्हाला, घरीच आहे ते साहित्य उपलब्ध आहे, इकडे त्याची जायची गरजच नाही आहे. परंतु घरचंच साहित्य जर का कुठेतरी लांब चाललंय, आजच आपल्याला 8 दिवसांनी ते काम आहे, तर आपल्याला वाटतं बघा घरचं आहे. परंतु आता तसं झालेलं आहे की स्वामी समोर आहेत, उद्धरण व्यसन स्वीकारलेलं सगळं आहे, परंतु ते न देताच बीजे करत आहेत. श्रीप्रभू न देता बीजे करतील हा प्रश्न का पडला? कारण की समोर स्वामींचंच उदाहरण आहे की ते जर का उद्धरण व्यसनी अवतार असून सुद्धा ते न कैवल्यदान न देता ते बीजे करत आहेत. तर श्रीप्रभूंचं मग काय, ते पण तसं करू शकतात, पुढील अवतार पण तसे करू शकतात. म्हणजे पूर्णपणे सावध आहेत भटोबास, आणि म्हणून हे प्रश्न विचारले गेलेले आहेत. आणि म्हणून ते विचारतात आणि स्वामी म्हणतात की तुम्हाला ज्या अवतारांना ते निरोधतील ते अवतार तुम्हाला कैवल्यदान देतील. परंतु हे जरी आश्वासन भेटलं तरी बाकीची ही भक्त मंडळी दुःख करायला लागली. आणि आता कसं काय राहायचं, म्हणजे स्वामी जाणार इतक्या दिवस, म्हणजे आपली कारकीर्दच इथून चालू झालेली आहे भटोबासांची, तर स्वामींच्या भेटीपासून सिन्नरपासनं, आणि आता एकाएकी स्वामी जाणार, महादाईचा आहेत, बाकी सगळी भक्त मंडळी आहेत, सगळ्यांना हे दुःख आहे की आता स्वामी जाणार, मग आपण राहायचं कसं नेमकं. ही कधी कल्पनाच केली नव्हती की स्वामी जातील मग आपल्याला एकटं राहायचं आहे, आपलं आचरण करायचं आहे. हे कधी असा विषयच डोक्यामध्ये नव्हता. आणि अचानक एकदा जेव्हा स्वामींनी म्हटलं की आता आम्ही जाणार आहोत, आणि मग त्यावेळेस नेमकं आता पुढे कसं आचरण करायचं आहे, मुख्य म्हणजे स्वामी गेल्यानंतर कसं आचरण करायचं आहे हा विषयच नाही आहे. स्वामींच्या गेल्यानंतर बीजे केल्यानंतर आपण राहायचंच कसं, हा मूळ प्रश्न हा आहे की देवेवीन काही धर्म असे आणि असनिधान धर्म जिज्ञासा का म्हटल्यानंतर ते म्हणाले नाही, ते शक्यच नाही आहे, मी शिल्लकच राहणार नाही स्वामी गेल्यानंतर. म्हणजे ते दुःख आहे त्यांना की स्वामी समोर पाहिजेत. जी आम्ही कैस्या परी असावे जी, प्रश्न विचारले गेले, चर्चा होत गेली की स्वामी गेल्यानंतर आम्ही कसं राहायचं आहे. बघा, आपण 2-3 लोक जर का आपण कुठे बाजारात गेलेलो असू, मग ते म्हणतात की असं करा तुम्ही इकडे कपड्याचं बघून या, आम्ही तोपर्यंत भाजी घेतो. मग आपण काय म्हणतो त्यांना, मग परत कधी भेटणार तुम्ही, कुठे भेटणार, आम्ही इथेच थांबलेलो आहोत, तुम्ही इकडून मग तुमचं आटोपलं की तुम्ही तिकडे या. म्हणजे हे पूर्ण आपण बोलून घेत असतो. तसंच आहे की तुम्ही गेल्यानंतर, म्हणजे अधिकरण मंडळी आहे, काहीतरी तुम्हाला सेवा देतील आणि ते बाहेर चाललेले आहेत, तर मग ते गेल्यानंतर आम्ही कसं राहायचं आहे त्यांना आधीच विचारलं जातं. तसं आहे की इथे स्वामी गेल्यानंतर बीजे करतात आमचे स्वामी, आणि त्याच्यानंतर मग आम्ही कुठे असायचं. सुरुवात कशी आहे की कैस्या परी असावे जी, कशा पद्धतीने राहायचं आहे, आमचं राहणीमान कसं असलं पाहिजे, कोठे असावे जी आणि ठिकाण, म्हणजे दोन्ही गोष्टी विचारलेल्या आहेत. वर्तन कसं असावं आणि कुठे असावं, कुठे राहावं आम्ही, हे पण खूप महत्त्वाचं आहे. सर्वज्ञ म्हणितले आपण्या ते कवणी नेणे, आपण कवना ते नेणी जे ऐसे असतानी असावे. म्हणजे आचरणवंत व्यक्ती जो आहे, जाणकार व्यक्ती जो आहे, त्या व्यक्तीने कसं राहिलं पाहिजे. आपण्या ते कवणी नेणे, आता हे नित्यविधीमधले जे आहेत, महानुभाव पंथामध्ये 2 विभाग पडतात, एक नित्यविधी, एक निमित्तविधी. निमित्त विधीमध्ये आता समजा काही अधिकरण मंडळी आहेत, ती काही रोजचं आटन विजन नाही करू शकत, कारण की ते निमित्त विधीमध्ये आहेत.
आपण जर का म्हटलं का एवढे ज्ञानी असून ते मग नित्यविधी का नाही करत? त्यांचा जो नित्यविधी आहे, स्मरण असेल, काही दीक्षा असेल वगैरे, हा तो विधी त्यांचा चालूच आहे. परंतु रोज ते आटन विजन, म्हणजे विजन तर चालूच आहे, पण रोजचं आटन नाही करू शकत, कारण की ते निमित्तविधीमध्ये. निमित्तविधी हा एक प्रकार वेगळा पडतो. निमित्तविधीमध्ये अनेक लोक जे काही ज्ञान पिपासू असतील ते त्या अधिकरणांच्या सन्निधानामध्ये असतात आणि त्यांच्याकडनं ते काय करतात? ज्ञान श्रवण करतात, ज्ञान ग्रहण करतात. कारण की अधिकरण सुद्धा का करतात असं? कारण की स्वामींनी कुठेतरी विहित केलेलं आहे की ज्ञात विरक्ताचा संग कीजे. म्हणजे हा कोणाला सांगितलेला आहे? ज्याला ज्ञान घ्यायचं आहे त्यांना स्वामींनी संग सांगात वगैरे हे विधी सांगितलेले आहेत. आणि मग ते अधिकरणांचा संग करतात ज्ञानासाठी वगैरे. तर मग स्वामींनी सांगितलेलं आहे की त्यांना तुम्ही संग द्या. कुठल्या वचनात सांगितलंय? यांना तर सांगितलं ज्ञाता विरक्ताचा संग कीजे, परंतु अधिकरणाला कुठे सांगितलं स्वामी की त्यांना तुम्ही संग द्या म्हणून? कुठल्या वचनात सांगितलं? धर्माधर दीजे या वचनामध्ये स्वामींनी सांगितलं की तुमच्याकडे जर का कोणी धर्मबुद्धीने जर का कोणी आलं तर त्यांना तुम्ही काय करा? आश्रय द्या. कशासाठी? ज्ञानासाठी, सेवेसाठी. म्हणून त्यांची जे धर्मबुद्धी असली पाहिजे समोरच्याची. धर्मबुद्धी नसेल तर मग त्यांना आपल्या अधीन करू नका आणि आपणही त्यांच्या अधीन होऊ नका. आणि म्हणून अधिकरणं जे आहेत, अधिकरणं ते निमित्तविधीमध्ये आहेत. कधी कधी असं असतं की नित्यविधीपेक्षा पण निमित्तविधी खूप मोठा आहे, असं मोठाच मानलं जातं निमित्तविधी. नित्यविधीमध्ये तुम्ही फक्त स्वतःचंच आचरण करताय, दुसऱ्यांना घडवणं मडवणं हा काही प्रकार त्याच्यामध्ये नाही आहे. परंतु निमित्तविधीमध्ये असं असतं की तुम्ही तुमचं आचरण तुमचं करून काही गोष्टी ज्या आहेत त्या बरोबर व्यवस्थितपणे त्या नित्यविधीसारख्या गोष्टी आपल्या निमित्तविधीमध्ये करून आणि इतरांना सुद्धा परत धर्माधर दीजे, म्हणजे त्याला जसा जसा अधिकार असेल त्या पद्धतीने ते ज्ञान द्यायचं, किंवा ज्याचा जसा अधिकार आहे तसं त्या हिशोबाने त्याच्याकडनं सेवादास्य करून घ्यायचं, त्याची योग्यता ओळखायची, त्याला पूर्णपणे घडवायचं मडवायचं, म्हणजे काही सोपी गोष्ट नाही आहे. जसं आहे की आपला मुलगा असेल तो किती काही असेल, मस्ती करत असेल, काही करत असेल, परंतु त्याला हाकलल्या जातं का घरातनं? कधी नाही, कधीच नाही हाकललं. पण दुसऱ्याचा पोरगा असेल तर स्वतःच्या मुलाने काही जरी केलं तरी त्याला हाकलल्या जात नाही. दुसऱ्याच्या मुलाने जर का काही थोडं जरी चूक केली की लगेच त्याला हाकलल्या जाऊ शकतं. परंतु तुम्ही त्याला न हाकलता त्याला समजावून सांगून त्याच्यामध्ये गुणवृद्धी करून त्याची दोष निरस्ता करून त्याला घडवून मडवून जर का तुम्ही त्याला तयार करण्याची धमक असेल तर हाकलणं खूप सोपी गोष्ट आहे. परंतु त्याचं आकलन करून त्याला पूर्णपणे एकदम माणूस बनवणं ही खूप सगळ्यात मोठी कठीण गोष्ट आहे. तुमच्या नित्यविधीपेक्षा पण कठीण गोष्ट आहे. आणि म्हणून निमित्तविधीला थोडंसं थोर मानलेलं आहे, कारण ह्याच्यामध्ये तुम्ही परनिष्ठ गोमटे जे आहे ते अधिक प्रमाणामध्ये मिळतात. तुम्ही स्वतः घडताय आणि हे तर ठीकच आहे, तुम्ही स्वतःला घडवू शकता, पण अनेकांना तुम्ही घडवताय ही खूप मोठी गोष्ट आहे. आणि म्हणून आपण नित्यविधीसोबतच निमित्तविधीमध्ये सुद्धा आपलं योगदान जे आहे ते वेळोवेळी आपल्याला देता आलं पाहिजे. आणि म्हणून अधिकरणं जे आहेत, अधिकरणं हे सर्रास काही आटन करत नाहीत, कारण की त्यांच्याकडे तो निमित्तविधी देवाने कोणाला तरी तो निमित्तविधी स्वीकारावाच लागेल. आता जर का प्रत्येक ज्ञानी व्यक्ती, अधिकरण व्यक्ती म्हणायला लागले की आम्ही काही निमित्तविधीमध्ये राहणार नाही, आम्ही नित्यच विधी करू, आमचं आटन विजन भिक्षाभोजन करू, तर मग ज्ञान देणार कोण? कोणीतरी निरूपकच पाहिजे की नाही. अधिकरणा ते आधी करून, म्हणजे अधिकरणांना निमित्त करून जो कोणी असणार. आता तुम्ही म्हणाल की बाबा नाही आम्हाला तर असं ज्ञान झालं, पण कोणीतरी सांगणार आहेच की नाही. आता कोणी म्हणेल की आम्हाला व्हॉट्सअपमधनं मिळालं, परंतु व्हॉट्सअपमध्ये पण कोणतरी सांगणार आहेच की नाही. कोणीतरी सांगेल तुम्हाला, कोणीतरी लिहेल, म्हणजे काहीतरी निमित्त कोणतरी सांगणार आहेच की नाही.
तर मग त्या माध्यमातनं म्हणजे तो कोण ना कोणती व्यक्ती आहे तिथे बसलेली, त्या व्यक्तीच्या माध्यमातनं ते मिळतं आहे. मग अशा पद्धतीने कुठे असावं, कसं असावं, हे एक ते विचारलं गेलेलं आहे. आणि स्वामी सांगतात की सर्वज्ञ म्हटले आपण्या ते कवनी नेणे, आपण कवणा ते नेणे, जे ऐसी असतानी असावे. म्हणजे आपल्याला कुणीच ओळखत नाही आणि आपण कुणाला ओळखत नाही अशा ठिकाणी राहिलं पाहिजे. आता आपण निमित्त विधीचा विषय बघितलेला आहे. निमित्त विधीचे जे काही लोक आहेत त्यांना आता एखाद्याला अभ्यास घ्यायचा आहे आणि एक जण आहेत जे अभ्यास देत आहेत, या दोघांनाही निमित्त विधीमध्ये ते दोघं जण एकत्र आले म्हणजे निमित्त विधी सुरू होऊन जातो. नित्य विधीमध्ये आटन विजन करतो एकटाच व्यक्ती. ते जे साधक आहेत कोणी ते एकटेच आपलं आटन विजन करत आहेत. त्यांना जर का तिथे दुसरे आटन विजन करणारे जर का कोणी भेटले, ते दिवसभर जर का सोबत राहिले, तर ते भेटल्यापासून तर त्यांचा विभाग होईपर्यंत निमित्त विधी सुरू होऊन जातो. आता तिथे नित्यविधी थांबला. म्हणजे नित्यविधी सोबतच निमित्तविधी पण आता चालू झालेला आहे. कारण की दुसरा व्यक्ती आला ना, दुसरा व्यक्ती जोडला की निमित्तविधी चालू होतो. म्हणजे दुसरा व्यक्ती आल्यानंतर हे जे कोणी साधक आलेले आहेत त्यांना त्यांचं स्वागत करणे, त्यांना बसायला टाकणे, त्यांची शुश्रूषा श्रमनिवृत्ती त्यांची करणे, त्यांची काही सेवा करणे, त्यांना काही सांगितलेले स्वामींनी की आपण्या ते काही असे तरी तैसे कीजे ना तरी आपण्या सांगा ते भिक्षे नेजे. म्हणजे त्यांना भिक्षेची वेळ असेल तर त्यांना सांगायचं तुम्ही आता काही थांबा इथेच, तुम्ही आपलं विजन करा, मी तोपर्यंत भिक्षा आणतो, माझी पण आणतो, तुमची पण आणतो. मग ती भिक्षा आणल्यानंतर आपली भिक्षा आपण आणलेली आहे ती, मग त्यातले चांगले पदार्थ त्यांना अभ्यागत आहेत त्यांना निवडून द्यायचे आणि मग ते भोजन करतील वगैरे असं. मग त्यांची सेवा वगैरे ती आपण करायची. आज यांनी केली, उद्या कदाचित असं होईल की ते सोबतचे ते म्हणतील की आज मी भिक्षा आणतो, काल तुम्ही आणली होती, आज माझी हे आहे समजा सेवा करण्याची. म्हणजे असं अन्योन्य एकमेकांची सेवा करणे. जिथे माणूस एकटाच आहे तिथे नित्यविधी आहे, जिथे दोघं जण आले तिथे निमित्तविधी आहे. जिथे आपण सगळे आहोत आणि आपण जर का चर्चा करतो सगळे मिळून तर तो निमित्तविधी आहे एक प्रकारचा. परंतु आपण आपलं सगळ्यांमध्ये बसून आपण आपलं नामस्मरण चालू आहे किंवा आपलं लीळा वाचन चालू आहे एकट्यातच, तर तो नित्यविधी झाला. बघा, निमित्तविधीमध्येच नित्यविधी वेगळा ठरतो. अशा पद्धतीने एखाद्या वेळेस नित्यविधीमध्ये आपण चाललेलो आहोत, जसं सांगितलं की भिक्षा आपण घेतो आहोत की बाबा समोर अभ्यागत आहे ते आपल्याला कळलं आधीच, मग आपण इथूनच काहीतरी त्यांच्यासाठी घेऊन चाललो, म्हणजे नित्यविधीमध्ये आपण निमित्तविधी जोडलेला आहे. अशा पद्धतीने नित्यविधीमध्ये निमित्तविधी असतो, निमित्तविधीमध्ये नित्यविधी असतो. आताचे निमित्तविधीमध्ये जे लोक असतात, मार्गामध्ये लोक जे असतात, ते काय करतात, निमित्तविधीमध्ये तर आहेतच ते, मार्गाची सेवा, मार्गाची देवपूजा, मार्गाची पोथी वगैरे यामध्ये ते सहभागी होतातच. परंतु सोबतच त्यांचा जो नित्यविधी आहे, सकाळी उठून आपलं आपलं नामस्मरण करणे, आपला आपला अभ्यास करणे, आपलं आपलं स्वतःचं विजन करणे, मागील उजळणी करणे, किंवा काही मार्गामध्ये अशी मंडळी असते की ते दीक्षेसाठी सुद्धा ते जात असतात. म्हणजे त्यांचा तो निमित्तविधीमध्ये ते नित्यविधी साधण्याचा प्रयत्न करत असतात. आता तुम्हाला काही साधू मंडळी अशी दिसतील की जे काही तुम्हाला बाह्य आचरण करताना दिसत नाहीत. आपण काय म्हणतो बघा, ह्यांच्या हातात गाठी पण नाहीये किंवा असं आहे तसं आहे, म्हणजे आपण नावं ठेवत असतो. परंतु कधी कधी असं असतं की बाबा ते नित्यविधीमध्ये ते त्यावेळेस नाही आहेत. नित्यविधीमध्ये असतील तेव्हा तुम्हाला त्यांच्या हातात गाठी दिसेल, सगळं काय असेल, काही आचरण दिसेल. परंतु ते जर का निमित्तविधीमध्ये असतील तर मग ते काहीतरी सेवेमध्ये असतील, काही कामामध्ये असतील, आणि मग आपण तर काही अशा पद्धतीने ओळखू शकत नाही. एखाद्याच्या हातात गाठी नाही म्हणजे तो स्मरणच करत नाही असं नाही आहे. गाठी जरी नसेल तरी त्यांनी ती स्मरणाची जी गाठ बांधलेली आहे ती त्यांची चालूच आहे ना, स्मरण त्यांचं चालूच असणार आहे. आणि म्हणून कुणाला त्यांच्या बाह्य एकंदरीत वागणी करून आपण डायरेक्ट त्यांना नावं ठेवू शकत नाही, कारण की त्यांचं आंतर आचरण काय आहे हे तुम्हाला माहिती नाही आहे. कदाचित ते सूत्रपाठ कधी हातात तुम्हाला दिसत नाही त्यांच्या, परंतु त्यांचं वचनं सगळी पाठ असतील तर जर का एकदा ते बसले की सरळ त्यांचं नामस्मरण तिकडे त्या ठिकाणी चालू असेल
त्यांचं वचन पाठांतर चालू असेल, काही लोकांच्या लीळाचरित्राच्या आद्या पाठ असतात, हे जे अनुक्रमानिका आहे ना ती पाठ असते. जसं आपण वचन पाठ करतो तसं अनुक्रमानिका पाठ असते. काही लोक जे आहेत त्यांच्या लीळाच पाठ असतात, तर त्यांना लीळाचरित्र हातात घ्यायचीच गरज नाही आहे. इत्यंभूत असं लीळा म्हणजे ती व्यक्ती तुम्हाला बाह्य क्रियेने कुठेच आचरण करताना दिसणार नाही, पण अंतर त्यांचं आचरण जे चालू आहे, स्मरण जे चालू आहे, म्हणजे ते अशा पद्धतीने निमित्तविधीमध्ये त्याचा अंतर नित्यविधी चालतो. म्हणून कुणालाही खरं तर आपल्याला नावं ठेवण्याचा काही अधिकारच नाही आहे. कुणी वाईट जरी वागत असेल तरी काही अधिकार नाही, आणि चांगला वागत असेल तर त्यांना नावं ठेवायचीच नाही आहे. त्यांची प्रशंसा करा वगैरे, तुम्हाला जेवढं जमतं तेवढं, परंतु नावं कुणाला ठेवायची नाहीत. आणि मग अशा पद्धतीने हा निमित्तविधीमध्ये नित्यविधी आणि नित्यविधीमध्ये निमित्तविधी असे दोन्ही भाग आपण बघितलेले आहेत. नित्यविधी आहेत आटन, विजन, दीक्षा, भोजन, एकूण 7 आहेत बरं का. आटन, विजन, दीक्षा, भोजन, निद्रा, प्रसाद सेवा आणि नामस्मरण, हे नित्यविधी सांगितलेले आहेत. बघा, मी नेहमी जे सांगतो ना, आपण जे विधी करतो ते विधी ना लीळाचरित्रात काय ना सूत्रपाठात काय कुठेच काही आलेले नाहीये. असंनिधान स्थित जीवाने काय करायचं, अस्थिपरी सांगितली, त्याच्यात कुठलेच काही ते गोष्टी आल्या नाही जे आपण करतोय. आता नित्यविधी सांगितले. नित्यविधीमध्ये आटन, गावनी गावा जाणे, विजन, एकांतामध्ये, विजन, जिथे जन लोक नाही आहेत अशा ठिकाणी एकांतात बसणे, दीक्षा, वेळी भिक्षा मागून येणे, तिसरा पहारी भिक्षा कीजे, निर्धुम नगर झाले भिक्षेला कीजे, हे भिक्षेची वचनं सगळी पालन करून भिक्षेला जाणे. आणि भोजन म्हणजे ईश्वराने विहित केलेलं भोजन आपणही करतो. भोजन आचरणवंत सुद्धा करतात. आपल्या आणि त्यांच्या भोजनात खूप फरक आहे. आपण खातो विष आणि ते काय खातात, चवावपळ अमृत खातात ते. आणि मग हे आहे भिक्षा, म्हणजे त्यांचं भोजनच काही वेगळं आहे. आपल्याला भोजन खाल्ल्यानंतर सुस्ती आपल्यामध्ये भरत असते, आणि जेव्हा ते लोक भोजन करतात तेव्हा त्यांच्यामध्ये भक्ती भरत असते, कारण की ते भोजनच त्या पद्धतीचं आहे. आणि म्हणून ते दीक्षा, भोजन, निद्रा म्हणजे झोप. झोपेचं पण तुम्ही गणित बघितलेलं आहे. झोप म्हणजे आपल्याला कोणी झोपा म्हटलं की आपल्याला खूप बरं वाटतं, परंतु त्या ठिकाणची जी झोप आहे, आपली झोप आहे ती बेसावध आहे. इतकी बेसावध आहे की आपण झोपेमध्ये काय कोणाला लात मारतो, काय घोरतो वगैरे हे आपल्याला काही कळत नाही. काही लोकांना तर एवढी स्वप्न पडतात तर उठल्यानंतर स्वप्नच आठवत नाही की नेमकं कुठलं स्वप्न पडलं. एवढे आपण बेसावध आहोत. जागृत अवस्थेमध्ये पण बेसावध आणि झोपेमध्ये तर बेसावधच आहोत आपण. परंतु आचरणवंत व्यक्ती जे झोपतात ना ते सुद्धा सावध असतात. म्हणजे किती तास झोपायचं आहे नक्की आहे, कुठल्याही प्रकारचा अलार्म नाही, काय नाही. परंतु किती झोप घ्यायची आहे, कशी झोप घ्यायची आहे, झोपताना कसं झोपायचं आहे, श्वान कुंडली एकदम सावध, हातपाय पसरून झोपायचं नाही, हातपाय असे आखडून व्यवस्थितपणे. देवपूजेचं पण भान ठेवायचं आहे तुम्हाला की देवपूजा झोपताना ती बरोबर अशी ठेवायची आहे की त्याला इकडे तिकडे कुठे धक्का लागला नाही पाहिजे, पाय लागला नाही पाहिजे, कुणी काही उचलून नेली नाही पाहिजे, इतकं सावधता सगळी त्याच्यामध्ये आहे. आणि किती वेळ झोपायचं आहे, 3 तास झोपतं ती व्यक्ती उत्तम, त्याच्यापेक्षा जास्त ती मध्यम, त्याच्यापेक्षा जास्त ती कनियस. आपण किती तास झोपतो? एकदा आपण झोपलो 10-11 वाजता की सकाळी म्हणजे मजबुरीने उठावं लागतं म्हणून उठतो बरं का आपण. म्हणजे पाणीवाल्यांचे आभार की ते सकाळी 5ला पाणी फोडतात म्हणून आपण उठतो बरं का. नाहीतर एरवी देवासाठी कोण उठतंय? पाण्यासारखा वेळ चाललाय परंतु त्याच्यासाठी आपण उठणार नाही. परंतु जर का पाणी जाणार असेल तर नक्कीच आपण उठणार आहोत. तर या ठिकाणी त्यांचं जी काही झोप आहे इतकी सावध आहे, इतकी सात्विक झोप आहे. झोपेचंच उदाहरण घ्यायचं म्हटलं तर आमच्या बाईचं आहेत. सुजगरे होती, एकदम सात्विक, आणि उठल्या उठल्या सेवा सुरू. आपल्याला कोणी उठवलं तर आपल्याला एकदम कटकट चालू होते. काय लगेच वाजले पण 6-5
परंतु स्मरणनिष्ठ व्यक्ती अशा असतात की त्यांना आपोआपच जाग येते. अलाराम लावलेला असेल तर त्याच्या आधी हे उठतात आणि एकदम शांतपणे सात्विकपणे ते उठणं असतं सगळं काय. आमचे आचार्य होते भटोबास, त्यांच्या झोपेमध्ये ते आलेलं आहे की त्यांना जाड्य वगैरे यायचं. पण काय यायचं कारण दिवसभर भटोबास, कधी नेवाशाला जा, कुठे कधी सिलिका आणायला जा, कधी काय आणायला जा, फुलं आणायला जा, त्याचे अलंकार बनव. म्हणजे भटोबासांचं जी काही सेवा होती ती स्वतः ते करायचे. असं कुठेच लीळेमध्ये आलेलं नाही की भटोबासांनी अनेकांना कामाला लावलेलं आहे, करा हे कामं. ते जे काही सेवा असेल तर त्याच्यामध्ये ते स्वतः सहभागी असायचे. ते विचारायचे की हे तुम्ही कराल तर मी करू. आणि प्रत्येक वेळी भटोबासांना कठीणच काम यायचं. मग ते तेवढी कष्ट असायची त्यांची, त्याच्यामुळे कदाचित भटोबासांची झोप व्हायची नाही व्हायची असं पण असेल. रात्री उशिरापर्यंत कधी समजा निरोपण चालू असेल तर ती एक वेळ होऊन जायची. त्याच्यामुळे तो एक आळस असायचा, कारण की परत दिवसभर झोपायला मिळेल नाही मिळेल, भेटत नसावंच कदाचित असं. तर एकंदरीत आपण या ठिकाणी बघितलं की झोपसुद्धा कशी सावध आहे, सात्विक आहे. आणि प्रसाद सेवा म्हणजे देवपूजा वंदन, तुम्ही जर का अधिकरणांचं देवपूजा वंदन जर का बघितलं, त्यांचं नित्यविधीतलं बरं का, सकाळचं वैयक्तिक एकट्याचं, त्यांची स्वतःची पेटी, तुम्ही ती देवपूजा वंदन करू नका. आपण काय करतो माहिती आहे का, की अधिकरणांची पेटी न्यायला का आपण लगेच देवपूजा करायला जातो. एक दिवस काय करा की ती देवपूजा करू नका, ती फक्त देवपूजा बघा की कसं वंदन करतात, किती शांतपणे ते वंदन असतं, विधीपूर्वक ते वंदन असतं, कुठलीही धावपळ नाही, हालचाल नाही, काय नाही. कमीत कमी आपल्याला ती देवपूजा करताना नुसती बघितली तरी आपल्याला खूपसं गोमटं लागेल. कारण की आपली देवपूजा करत असताना आपण कशी करत असतो, विशेष उलटे पालटे करून कसं तरी आपलं 10 ठिकाणी डोकं ठेवायचे. विशेष वंदन करताना एकाच ठिकाणी डोकं ठेवा, व्यवस्थितपणे शांतपणे. विशेष वंदन करण्याची पद्धत, ते काय ओटा दिला असेल तर ते उलटा पालटा इकडून तिकडून तिकडून इकडून करायची काही गरज नाही. एकाच ठिकाणी डोकं ठेवा. जे डोकं तुम्ही इथून ठेवलेलं आहे, इथे जे तुम्हाला जे काही लाभ होणार आहे इथे डोकं ठेवून, तेच दुसरीकडे डोकं ठेवून, म्हणजे दुसऱ्या विशेषाची दुसरी बाजू जी आहे तिथे डोकं ठेवलं तरी तोच लाभ होणार आहे. कारण सगळीकडे समान असं ते व्यापल्या गेलेलं आहे. आणि म्हणून एका ठिकाणी आपलं कपाळ तुम्ही मस्तक टेकवा, मस्तकाला विशेष टेकवू नका. काय केलं पाहिजे, विशेषावर मस्तक टेकवलं पाहिजे, वाकलं पाहिजे. आणि तो विशेष जिथला कुठला असेल तिथल्या त्या ठिकाणाची जी लीळा असेल ती तुम्हाला आठवल्या गेली पाहिजे. तुम्ही एकटेच असाल तर मग शांतपणे डोकं त्याच्यावर टेकवा, म्हणा की आपल्या पवित्र सेवा संबंधाशी माझा दंडवत. मी थोडंसं वेगळं बोलतो, म्हणजे आता विशेष कधी कधी कुठला असतो माहिती नसतं. मग आपलं सरळ एक असं वाक्य बोलतो मी की ते कुठलाही विशेष वंदन केलं तरी त्याला ते लागू होईल. मी म्हणतो की हे परमेश्वरा, आपल्या पवित्र स्वरूप संबंधाशी माझा दंडवत. स्वरूप संबंधाशी म्हणजे स्वरूपाचा संबंध झाल्याशिवाय त्या पाषाणाचा विशेष होत नाही, त्या वस्त्राचा प्रसाद होत नाही. आणि तो म्हणजे आपल्या पवित्र स्वरूप संबंधाशी माझा दंडवत. आमच्यासाठी स्वरूप खूप महत्त्वाचं आहे, भीतरी असेल ते बरोबर. आणि म्हणून ते जर का वाक्य तुम्ही एकदा बोललं की विशेष कुठल्याही अवतारांचा असो, जर का तुम्हाला माहिती आहे तो या अवतारांचा विशेष आहे, तर नक्कीच त्या अवतारांचं नाव, त्या अवतारांची लीळा आठवून तुम्ही वंदन करा. पण जर का माहिती नसेल तर मग काय करायचं, तेव्हा मग हे श्री चक्रधरा महाराज आपल्या पवित्र स्वरूप संबंधाशी माझा दंडवत. नसेल माहिती तर हे परमेश्वर आपल्या पवित्र स्वरूप संबंधाशी माझा दंडवत, असं आपण म्हणू शकतो, म्हणू. आणि ही आहे प्रसाद सेवा, नित्यविधी आपला चालू आहे. आणि ती प्रसाद सेवा सुद्धा इतकी शांतपणे आहे. ती एकदा प्रसाद सेवा बघा, अधिकरणांची वंदन करत असतानाची त्यांची पद्धत, आणि मग तुम्ही विशेष वंदन करा किंवा तुमचे विशेष वंदन आठवा. मग असं काही लोक काय करतात, एका हातात विशेष घेऊन कपाळ लावतात आणि दुसऱ्यातून दुसरा विशेष उचलतात, तो कपाळ लावतात, हा ठेवतात, म्हणजे हा ठेव उचल ठेव उचल असं चालू असतं. तर अशा पद्धतीने नसावं, एकच विशेष करावा.
पण तो शांतपणे आणि व्यवस्थित करावा. आपल्याला खूप देवपूजा दिसली की आपण नुसतं देवपूजा करतच सुटत राहतो, असं असता कामा नये. म्हणजे आता याबद्दल कोणी स्पष्ट बोलत नाही हो, नाहीतर मग बोलणारे पण आहेत, फक्त ते बोलत नाही कारण की लोकांचं संवेदनशील लोक एवढे आहेत आपल्याकडे की खरं बोलल्यानंतर किंवा योग्य बोलल्यानंतर त्याचा वेगळा स्फोट होऊन जातो. आणि म्हणून मी तुम्हाला त्या दिवशी पोरजीव काट्याच्या पेट्याविषयी वगैरे त्याचं उदाहरण, त्याच्यातला पक्ष सांगितला की संविधान वियोगाचे दुःख नाही वगैरे ते सांगितलं. मा स्थाना प्रसादा टेके, म्हणजे आपण एवढं हे झालेलो. बरं, ते स्थाना प्रसादाचं वंदन आपण करतो ते पण तर योग्य पद्धतीने करत नाही ना, ते पण तर चुकीच्या पद्धतीने करतो. सगळ्यांना असं वाटतं की स्थानाला उटी उपहार केला म्हणजे आपण धन्य पावलो, परंतु तुम्हाला हे कळत नाही की ते नमस्कारी जागा अशी 5 फूट वगैरे असते, त्याच्यावरच पाय देऊन आपण ते स्थान वंदन करतो आणि त्याचं कुठलं सुखदुःख नाही आणि काय नाहीये. आपलं ते उपहार दाखवला, 5 घास मोडले की बस आमची पंगत झाली, आमचा उपहार झाला, बरोबर झालं, आरतीला पोहोचलो मी, बस याचंच सुख असतं. पण त्या सामर्थ्यावरच पाय देऊन तुम्ही परत वंदन केलेलं आहे, त्याचे 5 दंडवतही नाही, त्याचे दुःखही नाही, तिथले लीळा पण नाही माहिती, तिथलं स्मरण सुद्धा नाही, काय केलं स्थान वंदन तुम्ही? म्हणजे हे स्थान वंदन बघा कुठे, आणि एखाद्या अधिकरणांचं ते विशेष वंदन तुम्ही कुठेतरी बघा, प्रसाद वंदन बघा, एकदम विधीपूर्वक वगैरे ते सगळं असतं. म्हणून दिवसभरामध्ये एक स्थान केलं तरी चालेल. काही गाड्या काढून एका दिवसाला एवढे गावं आणि एवढी स्थानं करण्याचा काही घाट घालून काही सत्कार होणार नाही तुमचा. उलट काय होणार आहे की दोषच लागणार आहे. आपल्याला असं वाटलं सन्निधानी असलो तर सन्निधानी नाही हेच बरं आहे ना, तर इथेच आपण एवढे दोष करतोय. सन्निधानी असतो तर काय केलं असतं, आपण मार्कंडन काळबोटेंसारखं स्वामींची खोटं बोलून दोष जोडून घेतला असता. आणि म्हणून मी असं म्हणत नाही की स्थान वंदन करू नका, विशेष वंदन करू नका, परंतु जे करत आहात ते योग्य पद्धतीने केलं पाहिजे, नाहीतर त्याचा वेगळा दोष लागतो. नाहीतर काय असतं की बघ गाडी काढली की बघा 10 दिवसात एवढी स्थानं आहेत, एवढे हे आहे, एवढे ते आहे, आपण त्याला भुलतो आणि तेवढं मग ते एक्सप्रेस स्थान वंदन आपलं चालू होतं. आणि हे जेव्हापासनं गाड्या स्वतःच्या झालेल्या आहेत ना, किंवा भाड्याने गाड्या मिळतात आपल्याला, तेव्हापासनं हा गडबड झालेला आहे बरं का. जेव्हा आपली स्वतःची गाडी किंवा आपण किरायाने गाडी करून जात नव्हतो तेव्हाचं स्थानवंदन जे होतं, महाराष्ट्र सरकारची जी बस घेऊन जायचो आपण, एकदम शांततेत ज्या ठिकाणी तुम्ही गेले, एकदा पांचाळेश्वरला गेले तर तुम्हाला मुक्कामाशिवाय पर्यायच नसायचा. एक मुक्काम शांतपैकी, एक मुक्काम कशाला, मग आता गेलोय तर 2-3 मुक्काम व्हायचे, तिथून मग निघाले तर पैठण, बस जास्त स्थानं व्हायचीच नाही तेव्हा. पैसेही जास्त नसायचे, वाहन वाहतूकही जास्त नसायची, पण जे स्थान व्हायचं ना ते इतकं छान व्हायचं, इतक्या चांगल्या पद्धतीने व्हायचं. ते आता स्वतःच्या AC गाड्या घेऊन जात असल्यामुळे लोकांना स्थानाच्या जवळ राहण्यापेक्षा ते गाडीमध्येच AC मध्येच बसण्याचं जास्त स्वारस्य असतं. म्हणून ते स्थानवंदनाला तुम्ही जा, कधी घड्याळ लावून जा, तुम्ही स्थानाकडे किती वेळ थांबलात आणि गाडीत किती वेळ बसला, तर गाडीत बसण्याचा वेळ तुमचा जास्त असणार आहे. आणि म्हणून आपण नित्य विधी जो करत असतो, आपल्याला विशेष वंदन वगैरे जे काही प्रसाद वंदन करतो ते विधीपूर्वक झालं पाहिजे, ते आहे नित्यविधी. आणि नामस्मरण सांगितलेलं आहे बघा. याच्यामध्ये आपण काय काय करतो, याच्यातलं भिक्षा जर आपण मागायला जाऊ शकत नाही, परंतु तुम्ही घरामध्ये जे काही आहे ते भिक्षा म्हणून घेऊ शकता. सध्या तुम्हाला हे करावं लागेल आता. म्हणजे जे मिळेल ते घ्या, जे मिळेल ते खा. कसली भाजी केली, आमकी, नको. शेपूची भाजी, नको, मला नाही आवडत ती. असं नाही, कसली भाजी केली आहे विचारूच नका, काय बनवलंय ते वाढा. म्हणजे ती भिक्षा म्हणून आत्ता घ्यायची सवय करा की जे आलं पात्री पडिले भोजन कीजे, हे फक्त भिक्षा मागणाऱ्यांसाठी नाहीये, सगळ्यांसाठीच आहे. आणि त्याच्यानंतर मग पुढे सगळे आहे. एक भोजन करत असताना देवाला आठवतच जर का तुम्ही खाल्लं तर मग काय त्या अन्नाचा काही दोषच तुम्हाला काही बाधणार नाही. म्हणजे अशा पद्धतीने आपण आपल्या पद्धतीने, म्हणजे इथल्या इथे आपण ते हे करू शकतो. आणि हे नित्यविधी झाले, आणि निमित्तविधी आहेत, हे नित्यविधी झाले. निमित्तविधी आहेत संघ, सांगात, भेट आणि शुश्रूषा. म्हणजे ज्ञानाकारणे जे करायचं असतं, त्याच्यानंतर
ज्ञानाकारणे आपल्याला जवळीक करायची असते, त्याच्यानंतर वैराग्यासाठी म्हणून जवळीक करायची असते. म्हणजे तुम्हाला निमित्त विधीमध्ये जर जात असताना भेट म्हणजे भ्रमता भेटी की अब्जोनी भेटी, म्हणजे आपण सहजपणे चाललेलो आहोत आणि एखादे अधिकरण ज्ञात विरक्त भेटले किंवा आवर्जून त्यांना आपण भेटायला जाणे म्हणजे निमित्त विधीमध्ये जाणे नित्यविधीतनं. शुश्रूषा म्हणजे एखाद्याची सेवा असेल, आरोग्य सेवा, तर त्यामध्ये आपण योगदान देता आलं पाहिजे. नित्यविधी सोडून त्यावेळेस आपण निमित्त विधीमध्ये त्या ठिकाणी उपस्थित होऊ शकतो. परंतु ज्यांची सेवा शुश्रूषा आपण करतो आहोत ती व्यक्ती पण कशी पाहिजे, तशीच पाहिजे की ते आजारातनं उठल्यानंतर स्मरणाला लागतील. नाहीतर मग ते काय होईल, वेगळी व्यक्ती असेल, तुम्ही म्हणाले की नाही मग त्यांची सेवा करावी लागेल, पण ते स्मरण करतात का, नाही. मग ते दीक्षा घेणार आहेत का, नाही. मग काय सेवा करायची त्यांची, त्यांना आवडच नाहीये ईश्वराकडे, मग अशांची शुश्रूषा काय करायची. म्हणून स्वामी सांगतात आपुल्या पडल्या, की आपुला म्हणजे कोण, आता याचा शोध घ्यावा लागेल आपल्याला. आपला म्हणजे जो ईश्वराचा आहे, जो येतीचा तो आपुला, सगळ्याची उत्तरं आहे तिथे. म्हणजे परमेश्वराचा जो आहे तोच आपला आहे, जो परमेश्वराचा नाही तो आपला नाही. किती एकदम सोपी व्याख्या आहे ना. जर का एखादा व्यक्ती धर्माचरण करत नाहीये तो आपला नाहीये बिलकुल. तर हे निमित्तविधी आपण बघितले. तर मग अशा प्रकारे नित्यविधीमध्ये आणि निमित्तविधीमध्ये राहण्याचा विषय चाललेला आहे. आपला विषय आपला वेगळीकडे गेला नाही आहे. स्वामींनी सांगितलं की आपण्या ते कवणी नेणे आणि आपण कवणा ते नेणीजे. म्हणजे हे कुणासाठी झालं, आता हे निमित्तविधीवाल्यांसाठी नाही झालं. कारण की निमित्तविधीवाल्यांना काय करावं लागेल, थांबावं लागेल. आमचे आचार्य जे होते त्यांनाही कुठेतरी थांबावं लागलं, निंब्याला आश्रम बांधावा लागला. का, वयस्कर मंडळींची संख्या वाढते, गुरुकुळाची संख्या वाढते आहे. तर 500 गुरुकुळ आहे, तर यांना रोज घेऊन चालायचं किंवा 8-8 दिवसाला चालायचं म्हणजे हे त्या काळामध्ये समजा कठीण नसेल म्हणा, परंतु कुठेतरी भटोबासाने काहीतरी विचार करावा लागला, त्यांना कुठेतरी थांबावं लागलं आणि त्या ठिकाणी मग ते आश्रम त्या ठिकाणी झाला निंब्याला. आणि मग आता जर का एखाद्या ठिकाणी तुम्ही आश्रम केला, तिकडे थांबलात, तर तुम्ही निमित्तविधीमध्ये जर का तिथे आहात तर तिथे काय होईल, तुम्हाला रोजचं काही ना काही व्यवहार कुणा ना कुणाशी तर करायचंच आहे. दुकानवाला आहे, कोणी दूधवाला आहे वगैरे, यांच्याशी तुमची ओळखी होईल, आसपासच्या वस्तीशी ओळखी होईल, त्या गावात ओळखी होईल, त्या तालुक्यात ओळखी होईल, हळूहळू जिल्ह्यात ओळखी होईल. म्हणजे ओळखी ही होणारच आहे. परंतु जे नित्यविधीमध्ये आहेत ते कसे आहेत, रोज आटनादिक्रमे गावनी गावा, त्यांची कोणाला ओळखी होणार आहे. आज जे आटनादिक्रमे आपल्याला आज भेटले ते परत आपल्याला कधी भेटतील, कारण की ते परत आता या मार्गाने कधीच आटन करणार नाहीत. ते आत्ता यांनी हा जिल्हा घेतला आहे, पुढच्या वर्षी तो जिल्हा, पुढच्या वर्षी तो जिल्हा, पुढच्या वर्षी तो जिल्हा. आता मग एवढे जिल्हे केल्यानंतर मग ह्या जिल्ह्याचा परत नंबर येईल आणि त्यावेळेस आपली त्यांची भेट होईलच कशावरून. म्हणजे अशा पद्धतीने ओळख होण्याचा काही प्रश्नच येत नाही. नित्यविधीच्या व्यक्तीसाठी म्हणून हे आहे, निमित्तविधीच्या व्यक्तीसाठी म्हणून नाही. प्रत्येक व्यक्ती काही आटन विजन करू शकत नाही आणि प्रत्येक व्यक्ती काही निमित्तविधीमध्ये राहू शकत नाही. काही लोक नित्यविधीमध्येच प्राधान्य देतील, निमित्तविधी काही वेळासाठी करतील, ते स्वतःच्या निमित्तविधीला प्राधान्य देतील. काही लोक जे असतात ते निमित्तविधीला पण प्राधान्य देतील, नित्यविधीला त्याच्यातल्या त्याच्यात ते नित्यविधी स्वतःचा करू शकतील. परंतु स्वामींना जेव्हा विचारलं की आपण्या ते कवणी नेणे, आपण कवणा ते नेणीचे ऐशा स्थानी असावे, असं स्वामींनी सांगितलं. पुढे स्वामी सांगतात की कानड देशा तेलंग देशा न वचावे. कानड देश, तेलंग देश म्हणजे आंध्र प्रदेश, तो जो काही भाग आहे त्या भागामध्ये न वचावे म्हणजे तिकडे जाऊ नये. ते विषय बह देश तेच अवधूत मान्य, म्हणजे त्या ठिकाणी विषयाची म्हणजे पदार्थांची मुबलकता भरपूर आहे आणि तेच अवधूत मान्य म्हणजे संन्यासी लोकांची विशेष त्या ठिकाणी काय केल्या जाते, श्रद्धापूर्वक त्यांचं पूजन वगैरे ते सगळं केलं जातं. जर का तुम्ही तिथे गेलात तर तुम्हाला काय मिळेल, मान, मान्यता, कीर्ती, प्रसिद्धी, सन्मान, बस याच्यामध्येच आपला वेळ जाईल. अर्थातच कानड देश, तेलंग देश म्हणूनच नाही तर ज्या ज्या ठिकाणी आपलं अशा पद्धतीने पूजन वगैरे काही होत असेल आणि त्याच्यातच आपला वेळ जात असेल तर आपण काय केलं पाहिजे,
थोडंसं त्याच्यापासून लांब राहता जेवढं येतं तेवढं राहायचं आपण लांब. हा आपला कड आहे. परंतु जर का नसेलच, आता समजा मी सांगितलं आम्ही तिकडे नागपूरमध्ये फेटरीला गेलो प्रवचनाला, तर तिकडे त्यांनी काय केलं, पूजन सुरू झालं. 20 मिनिटं पूजनच चालू राहील. म्हणजे पूजन म्हणजे गंध लावतायत, दक्षिणा लावतायत, गंध लावतायत, दक्षिणा लावतायत, फुलं वाहतायत. 20 मिनिटं गेली. मग मी ते भाऊंना सांगितलं हे थांबवा आता हे. नंतर आम्ही दुसरीकडे एका ठिकाणी प्रवचनाला गेलो 2-3 दिवसांनी. तिकडे पण ते लोक पूजनाच्या तयारी होते. म्हटलं आज पूजन विजन काही नाही होणार, प्रवचन आहे का आधी. पूजनातच वेळ जातो सगळा. म्हणजे जिथे आपल्याला टाळता येतं तिथे नक्कीच टाळा, परंतु कधी सगळीकडेच असं टाळता येत नाही. आता शेवटच्या दिवशी असं झालं की ते सगळेच ते पूजन, म्हटलं हे आता पूजन वगैरे काही करू नका, तुम्ही रोजचंच काहीतरी. ते म्हणे नाही आज तर बाबा तुम्ही काही बोलायचंच नाही आज तर. मग काय आता गपचूप बसावं लागलं मला. म्हणजे मग त्यावेळीच आपल्याला त्याच्यामध्ये निमित्तविधी समजा तो आपण समजा आहोत आता तिकडे चालू आहे, तर त्यावेळेस आपण आपल्या नित्यविधीमध्ये आपल्याला जाता आलं पाहिजे. तर ते जरी जे काही लावतायत तरी आपण आपलं नामस्मरण हे नित्यविधीमध्ये आपण जायचं आणि आपलं स्मरण आपलं चालू ठेवायचं. म्हणजे हे अशा पद्धतीने काही काही ठिकाणी टाळता येत सुद्धा नाही. म्हणजे विषय देश ते अवधूत मान्य, म्हणजे जरी तिकडे ते पूजन करत असतील, किती ठिकाणी तुम्ही नाही म्हणणार. म्हणजे आता नागपूरमध्ये तर मी असं बघितलं, जेवढ्या घरी गेलं तेवढ्या घरी पाय धुतात. म्हणजे या घरातनं दुसऱ्या बाजूच्या घरी जरी गेलो तरी तिथे पाठ टाकलेले असेल, पाय धुणार नाही म्हणताच येत नाही. मग काय करायचं. मग त्यावेळेस ते जरी आता पूजन चालू आहे तरी आपण आपल्या नित्यविधीमध्ये आपल्या स्मरणामध्ये आपलं असायचं, देवाला आठवायचं, अप्राप्ती भावायची की बाबा म्हणजे असा योग आहे की म्हणजे हा माझ्या ठिकाणी परमेश्वर उभे पाहिजेत आणि त्यांचे यांनी पाय धुतले पाहिजेत, माझ्यासारखे अभागी व्यक्ती जे पाय धुत आहेत. किंवा अशी एक वेळ पाहिजे की स्वामी उभे पाहिजेत आणि मी स्वामींचे पाय धुतले पाहिजेत. म्हणजे अशा पद्धतीची अप्राप्ती आपण त्यावेळेस भावू शकतो. म्हणजे अशा पद्धतीने ही विषय व्यवस्था आपल्याला करता आली पाहिजे आणि त्याच्यातनं आपल्याला गुणदायक काहीतरी करता आलं पाहिजे. म्हणून स्वामी सांगतात की ते विषय वैद्य अवधूत मान्य म्हणून कानड देशात तेलंग देशात जायचंच नाही. आता तिथे जायचं आणि परत टाळायचं वगैरे एवढं सगळं करत बसण्यापेक्षा जायचंच नाही, एकदम सोपा उपाय आहे. एखादीकडे तुम्ही जाल, मग तिथे गेल्यानंतर तिथे तुम्हाला खावं लागेल ना, खायच्या टायमाला मग तुम्हाला खोटं बोलावं लागेल. एवढं सगळं करण्यापेक्षा एकदा जाऊच नका, प्रश्नच संपला तिथे. महाराष्ट्रीय असावे, मग राहायचं कुठे. मग इथे जायचं नाही, तिथे राहायचं नाही, मग राहायचं कुठे ना, महाराष्ट्रीय असावे म्हणजे महाराष्ट्रामध्ये राहायचं असं स्वामींनी सांगितलं. मग महाराष्ट्रामध्ये सगळीकडे जायचं का ना, मातापुरा कोल्हापुरा न वसावे, म्हणजे ज्या ठिकाणी देवताजनित स्थानं आहेत, स्वामी सांगतात जात्रे क्षेत्रा न वसावे. जिकडे देवतेंचं अधिष्ठान आहे, कोल्हापूर आहे त्या ठिकाणी देवतेचं आहे, त्याच्यानंतर शिर्डी आहे, त्याच्यानंतर हरिद्वार आहे, अजून जे जे काही नपाळत्याची ठिकाणं आहे. आपले लोक जातात ना तिकडे उत्तर प्रदेशमध्ये फिरायला, तर त्या ठिकाणी सगळी नपाळतीच आहे. इथून तिथून बहुतांशी सगळी नपाळतीच आहेत. तर अशा ठिकाणी आपण जायचंच नाही. हरिद्वारला गेलं म्हणजे तिकडे त्या ठिकाणी प्रचंड नपाळत आहेत. लोकांना काही म्हणजे नाही लक्षात येत काही गोष्टी. स्वामींनी स्पष्ट वचनं सांगितलेली आहेत. आमची लोक माहूरला जाणं टाळतात, पण हरिद्वारला जाणं कदाचित माहूरला गेलं तर चालून जाईल. इकडे दत्तात्रय प्रभू येतात रोज वगैरे, कुठेतरी ते उपसाण्यात तरी जाईल. पण हरिद्वार सारख्या नपाळत्याच्या ठिकाणी जाणं म्हणजे, अजून कुठल्या सोरटी सोमनाथला जाऊन येतात, तिथे 12 ज्योतिर्लिंगापैकी एक ते लिंग आहे, पिंड आहे, ते त्या ठिकाणी सुद्धा जातात लोक. म्हणजे इथे आपण मातापुरा कोल्हापुराला घाबरतो आहोत आणि धडाल तिकडे दुसरे नपाळते जे आहेत तिकडे आपण जातो आहोत. ते स्वामींनी फक्त महाराष्ट्रातले किंवा जे सांगितले तेच नपाळते नव्हेत, तर ज्या ज्या ठिकाणी स्वामींनी एका वाक्यात सांगून टाकले की जात्रे क्षेत्रानं वसावे, देवताजनित ठिकाणं ज्या ज्या ठिकाणी आहेत त्या त्या ठिकाणी आपण थांबू नये, जाऊ नये. त्या पूर्ण तो परिसर त्या विभागाने तो हे असतो. शिर्डीचं असं आहे की काही जुन्या म्हणजे काही अधिकरण मंडळीची शिर्डीमध्ये जर गाडी जरी थांबवली तरी ते त्या जमिनीवर पाय ठेवत नाही, खाली उतरत नाहीत.
म्हणजे एवढं कडक पाळणारे लोक सुद्धा आहेतच. तरी किती चांगल्या प्रकारे आपण ते सगळं पाळू शकतो. महाराष्ट्रीय असावे तर महाराष्ट्रामध्ये मातापुरा कोल्हापुरा न वसावे, का नाही जाऊ द्या. ती स्वाभिमानी स्थाने साधकासी विघ्न करीती, ते स्वाभिमानी स्थाने आहेत. म्हणजे देवतेने तिथल्या त्या विभागाचा अभिमान घेतलेला आहे आणि त्याच्यामुळे साधकांना विघ्न होतं. आता विघ्न पण असं असतं की सरळ विघ्न झालेलं दिसतं, परंतु ते स्लो पॉयझन सारखं जे विघ्न असतं ते विघ्न समजतच नाही की आपल्याला विघ्न झालंय म्हणून, लक्षात येत नाही. एखादा माणूस जर का तब्येतीने खराब झाला त्याला नाही कळत बरं का, ते दुसऱ्यांना कळतं. एखाद्याला जर का म्हटलं काही असं तर मग त्याला ते लक्षात येत नाही, परंतु ते दुसऱ्यांच्या लक्षात येत असतं. हे काय आहे, हे मळीनत्वाचं एक उदाहरण सांगितलं मी तुम्हाला. मळीनत्व जर का आलं की आपण म्हटलो का हो तुम्ही आधी सत्संगाला यायचे आता येत नाही, का नाही येत. नाही मला काम असं आहे, म्हणजे ते का नाही येते की त्यांना येऊ वाटत नाहीये, त्यांना काही अडचणी येत आहेत, त्यांना काही अडथळे येत आहेत, म्हणजे कुठेतरी मळीनत्व चालू झालेलं आहे. त्यांच्या ते लक्षात येत नाही, ते त्यांना ते कारण वाटतं किंवा ते कारण सांगून मोकळे होतात किंवा त्यांना वास्तविक ती अडचण येते पण खरं तर ते ते एक तर मळीनत्व आहे. ते मळीनत्व लक्षात आलं पाहिजे. आणि हे मळीनत्व असं आहे की ते धर्माहून जाऊन निघून जाईल माणूस, धर्माहून एखाद्या वेळेस निघून जाईल माणूस तरी त्याला कळणार नाही की मला मळीनत्व आलं म्हणून. ते हे होते छर्दोबास, निघून गेले धर्मावरून तर त्यांना कळलं नाही की मी धर्मावरून गेलो म्हणून. म्हणजे बघा हे असं इतकं भयानक असतं. हे कमीत कमी आपल्या लक्षात तर आलं पाहिजे ना की आपण इतक्या दिवस पैसेवाला होतो आणि आता गरीब झालो, हे लक्षात तर आलं पाहिजे की नाही. तसं आपण एवढे दिवस धर्मावर होतो आणि आता नाहीये. इतक्या दिवस स्मरण चालू होतं आता नाहीये, लीळा वाचन चालू होतं आता नाहीये, एवढे वचन पाठ होते आता नाहीये. हे कुठेतरी आपल्याला मूल्यमापन करता आलं पाहिजे की नाही. आपण घरातल्या सगळ्या गोष्टीचं मूल्यमापन करतो. आधी आमच्याकडे पितळीची भांडी होती आता नाही आहेत, आधी आमच्याकडे असं होतं आता नाहीये. तसं आधी आमच्याकडे ज्ञान होतं आणि आता काय नाहीये, असं हा भाग आपण कधी करत नाही. आणि म्हणून हे आहे मळीनत्वाचं लक्षण. अशा ठिकाणी तुम्ही गेलात तर त्या ठिकाणी मळीनत्व हे येत असतं. तुम्ही ज्या ज्या ठिकाणी देवता पूजन होतं, लग्नाचं ठिकाण असेल, अजून कुठली ठिकाणं असतील, त्या ठिकाणी गेलात तर त्या ठिकाणी आपण खाणं पिणं केलं की त्याच्याने मळीनत्व येतं. तुम्ही म्हणाल की आम्ही आता रिसेप्शनला गेलो कारण तिथे लग्न तर आधीच होऊन गेलेलं आहे आणि रिसेप्शन 15 दिवसांनी ठेवलेलं मुंबईत त्यांनी, मग तिथे आम्ही गेलो. तर ज्या हॉलमध्ये तुम्ही गेलेला आहात त्या हॉलमध्ये लग्न लागत नाहीत का? लग्न लागतात. फक्त यांचं लग्न नाही, यांचं फक्त रिसेप्शन आहे. पण आधी कोणाची तरी लग्न झालेली आहेत, तिथे होम हवन पेटवलेलं आहे, तिथे देवता मंत्र उच्चारण झालेलं आहे, म्हणजे ते कुठेतरी देवतेच्या प्रभावाखाली ते क्षेत्र आहे. तिथे आपण खाल्लं की मळीनत्व येतं. तुम्ही म्हणाल बाबा आता ही अडचण असते, आम्हाला खावंच लागतं मग जावं, तर तुमचा प्रश्न आहे. मला फक्त एवढंच सांगायचं आहे की उन्हात जर का फिरलंय तर उन्हाचा त्रास होईल, एवढंच मला सांगायचं. तुम्ही म्हणाल नाही आमचं कामच तसं आहे वगैरे वगैरे, तो तुमचा प्रश्न आहे. परंतु उन्हात जर का फिरलं तर तुम्हाला उन्हाचा त्रास होईल एवढं सांगणं माझं काम आहे. तर एकंदरीत स्वामींनी हे सांगून ठेवलंय म्हणून मी तुम्हाला सांगतोय की ती स्वाभिमानी स्थाने साधकाचे विघ्न करीती, विघ्न रूपाने. मळीनत्व हे सुद्धा एक प्रकारचं विघ्न आहे. म्हणून देशाचा शेवटी झाडातळी जन्मक्षेपावे, जिथे आपल्याला कुणी ओळखतच नाही. आपण कवणा ते नेणीजे, आपण्या ते कवणी नेणे, आपण कवणा ते नेणीजे. आपण्या ते कवणी नेणे म्हणजे आपल्याला कुणीच ओळखत नाही. जर का ओळखत नाही, स्वामींना ओळखत्याच्या घरानं वसावे. आपल्याला कुणीच ओळखत नाही अशा ठिकाणी का राहावं. मुळामध्ये म्हणजे असं की अनोळखी व्यक्तीशी कोणी बोलत नाही जास्त, किंवा आपले सुद्धा सगळे अनोळखी असतील तर आपण सुद्धा कुणाशी बोलण्याच्या भानगडीत पडत नाही, एकदम शांत शांत असतो. तुम्ही कुठल्याही लग्नाला जा, समजा ते फक्त एकाच व्यक्तीच्या ओळखीने तुम्ही गेलेले आहात, म्हणजे बाकीचे अनोळखी आहेत, तर तुम्ही एका कोपऱ्यात कुठेतरी बसलेले असता, ना तुमच्याशी कोणी बोलत ना तुम्ही कोणाशी बोलत. असं वाटतं की उगाच धरून मारून आणलेलं की काय आपल्याला इथे. म्हणजे परंतु तुम्ही एक लक्षात घ्या की कधी कधी आपले कुणीच ओळखीचे नसले की त्यावेळेस आपलं किती काम सोपं होऊन जातं. की कोणी सारखं बोलायला येत नाही आणि तुम्हाला खरोखर तिकडे काहीच काम नसतं. मग तुम्ही अशा वेळेला खूप काही गोष्टी नामस्मरण तुम्ही करू शकता,
किंवा अजून कुठले तुम्हाला जर का वचनाचं जर का तुम्हाला मनन करायचं असेल तर ते तुम्ही करू शकता. आपण आचरण करत आहोत तर त्या ठिकाणी तुमचं आटन विजन वगैरे सगळं चालत असताना विजनाला तुम्ही जेव्हा बसता, तुमची कोणाची ओळखी झाली असेल तर तो व्यक्ती काय होईल, जसं त्याच्यामध्ये येतं ना तो तेली जो यायचा तो त्यांच्याशी बोलायचा. एक दिवशी मग त्यांनी काय केलं, ती पेंड भाजी आणून त्यांना दिली, त्यांची ओळख झाली, त्यांचं बोलणं चालू झालं, म्हणजे ओळख झाली. त्याच्यामुळे काय झालं की त्यांचा धर्म जो आहे तो हळूहळू हळूहळू काय झालं, स्मरण त्यांचं रोजचं समजा 10 गाठ्या होत असेल, हा बोलायला बसला की 8च गाठ्या व्हायचं, मग 5च गाठ्या व्हायला लागलं. पूर्ण वेळ गप्पांमध्ये जायला लागलं की अरे यंदा कोणाचं सरकार येईल, काय येईल वगैरे, असं याच्यातच विषय निघून जातो, म्हणजे वेळ निघून जातो आपला सगळा. आता हे जर कोणी ओळखीचं नसेल तर हा फायदा होतो. आपण्या ते कोणी नेणे, आपण कवणा ते नेणीचे, म्हणजे आपल्याला ओळखणारे तर कुणी नाही भेटले, ठीक आहे, मग आपण तिथे बघतो की कोण आले कोण आले कोण आले कोण आले, कोणीच ओळखीचे नाही आले. हा एक भाग झाला की आपल्याला ओळखणारं कोणीच नाहीये. परंतु आपण कवणा ते नेणीचे हे पण स्वामींनी का सांगून ठेवलं, कदाचित असं असतं की ते आपल्याला ओळखत नसतात पण आपण त्यांना ओळखत असतो. मग आपण त्यांना कोणी ओळखीचे असं जरी भेटलं तरी आपली चुळबुळ चालू होऊन जाते, यांना मी बघितलंय बरं का तिकडे अमक्या डमक्या ठिकाणी. मग वेळ प्रसंग जसं हे झालं की आपण त्यांच्याशी बोलतो की तुम्ही ते अमक्या अमक्या आहात ना, हे हां, मग आम्ही त्यांच्या बाजूलाच राहतो, ते मग झाली ओळख. मी असे कितीतरी ओळखी बघितलेले आहेत रेल्वेमध्ये की तुम्ही कुठे राहता, मग ते आमच्या नाशिकला, आम्ही नाशिकचंच आमचं हे आहे ते, मग त्यांना ओळखतं, हा मग हे आम्हाला ते हे आमचे सोयर आहेत बरं का, किंवा हे आमचे नातलग आहेत आमचे. मी म्हटलं अरे हे काय, म्हणजे अनोळखी लोक आहेत पण बोलता बोलता हे झालं, लगेच नातं निघालं, झाली ना ओळख. आता मग या कधी मुंबईला आले की ते म्हणजे या कधी नाशिकला आले की म्हणजे झाली ओळख. आपण्या ते कवणी नेणे, आपण कवणा ते, आपण सुद्धा कुणाला ओळखलं नाही पाहिजे. नाहीतर काय होतं की आपल्या डोक्यामध्ये लगेच चालणार हे चालले बरं काही आपल्या ओळखीचे आहेत, म्हणजे लगेच हा ते असं तसं आहे, ते जरी नाही भेटलो तरी त्यांचे विचार आपल्या डोक्यात चालू होतात. म्हणून तुम्ही ते जसं तुम्ही स्मरणाला बसलेत आतमध्ये आणि तुम्हाला जर कोणी आलं घरामध्ये, तुम्ही आवाज, तुम्ही काही स्मरणानं उठले नाही पण आवाज तुम्ही ऐकला, तुमचं मन उठलं ना तिकडून, तुम्ही तिकडेच बसलेले, तुमचं मन इकडे उठलं की रे हे आले का, बरं झालं, यांना काही काम सांगायचं होतं आपल्याला, अमकं सांगायचं तमकं सांगायचं, आपले विचार चालू झाले. त्या माणसाने आपल्याला बघितलं नाही पण आपण त्याला बघितलेलं आहे किंवा आपण त्याला ओळखलेलं आहे, तर आपल्या ओळखीचे कार्य चालू होऊन जातात. त्यांनी तो आपल्याला ओळखत असेल तर त्याच्या ओळखीचे कार्य आपल्याबद्दल सोबत चालू करून देतो. म्हणजे त्याच्यामुळे काय तर बोलणं होतं, आणि बोलणं काय होतं, धर्मवार्ता तर कधी होतच नाही, अन्यवार्ताच होत असते. आणि म्हणून जर का आपल्याला एकमेक म्हणजे ओळख जी दाखवायची असेल किंवा ओळख करून घ्यायची असेल तर अशाच व्यक्तीशी करायचं, धर्मवार्ता करतो, त्याचा कुठेतरी उपयोग होईल आपल्याला. अन्यवार्ता करणाऱ्या व्यक्तीशी काही ओळख पाळख करण्याच्या भानगडीत काही पडू नका, तुमचा पूर्ण वेळ नाही आयुष्य वाया जाणार त्यांच्या त्या अन्यवार्तेमुळे. आणि म्हणून स्वामी सांगतात की आपण कवणा ते नेणी जे, आपण सुद्धा कुणाला ओळखणारे नसलो पाहिजे, काही घेणं देणंच नाही पडणार तुम्हाला. मी तुम्हाला अनेक वेळा उदाहरण सांगितलेलं आहे. तुम्ही अल्बम कुठला बघता, ज्याच्यात तुमचा फोटो आहे किंवा तुमच्या ओळखीच्यांचा फोटो आहे, असेच अल्बम तुम्ही बघता. तर तुम्हाला जर का सांगितलं की हे आमच्या बाजूच्या बिल्डिंग मधल्यांचा अल्बम आहे, तुम्ही बघाल का तो? नाही, मग तुम्हाला घेणं, ते आपल्याला ओळखत नाही, आपण त्यांना ओळखत नाही, कुठे अल्बम बघता त्यांचा, हा प्रकार आहे. ते आपल्याला ओळखत नाही, आपण त्यांना ओळखत नाही, मग काही संबंधच नाही. आपण आपल्या विधीमध्ये स्मरणामध्ये आपले विचारच तिकडे जात नाही. परंतु थोडी जरी चुनूक लागली की ते आपल्याला ओळखतात की आपण त्यांना ओळखतो, एवढं जरी तुमच्या लक्षात आलं तरी तुमचे विचारचक्र त्यांच्याकडे जातात लगेच आणि तुमचा विधी जो आहे तो ठाकतो. म्हणून स्वामी सांगतात, ऐसिया स्थानी असावे, कुठल्या स्थानी असावं, ज्या ठिकाणी कोणी तुम्हाला ओळखत नाही, तुम्ही कोणाला ओळखत नाही, अशाच ठिकाणी तुम्ही राहिलं पाहिजे. हे कुठल्या प्रश्नावर स्वामींनी उत्तर दिलं त्यांना, ते विचारतात जेव्हा की देवा आम्ही कुठे राहायचं आणि कसं राहायचं हे तुम्ही आम्हाला सांगा. तर ते आहे की समाजाची जास्त ओळख करत बसू नका. समाजामध्ये तुम्ही म्हणजे अन्य लोकांच्या जास्त तुम्ही संपर्कात राहू नका, त्यांच्या जास्त अन्य मार्गीयांचा संसर्ग न करावा, हे पण स्वामींनी सांगितलेलं आहे. आणि जेणेकरून तुमचा धर्म भ्रष्ट होईल किंवा
मलिनत्व येईल अशा कुठल्याही प्रकारचं विभागामध्ये तुम्ही राहू नका किंवा लोकांमध्ये तुम्ही राहू नका असं स्वामींनी या वचनामध्ये सांगितलेलं आहे. आजच्या या सत्रामध्ये आपण आचार या प्रकरणाचं 22 क्रमांकाचं वचन आणि तत्संदर्भातली उत्तरार्ध 607 क्रमांकाची लढाई या ठिकाणी आपण श्रवण चिंतन केलेली आहे. दंडवत हो.